जय हिंद न्यूज, जनतेच्या हितासाठी निर्भीड पत्रकारिता। सांगलीत जागेच्या वादातून पंचर व्यावसायिकाचा खून, गोकुळनगर परिसरातील घटना, एक गंभीर जखमी। जागेच्या जुन्या वादातून झालेल्या वादावादीचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात होऊन एका पंचर व्यावसायिकाचा दगड मारून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। शशिकांत उर्फ पप्पू शिवाजी धुमाळ, वय 50 वर्ष असे मृत पावलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे। ही घटना गुरुवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास सांगलीतील गोकुळनगर जवळील रमाई उद्यान परिसरात घडली। या हिंसक चकमकीत धुमाळ यांचा मुलगा तेजस धुमाळ आणि संशयित हल्लेखोर सचिन हे दोघे जखमी झाले आहेत। मयत शशिकांत धुमाळ आणि संशयित हल्लेखोर सचिन यांच्यात जुन्या जागेवरून वाद सुरू होता। गुरुवारी दुपारी 2 वाजता या दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली। या वादात धुमाळ यांनी सचिनवर लोखंडी रॉडने हल्ला केला, ज्यामध्ये सचिन गंभीर जखमी झाला। रॉडच्या हल्ल्यानंतर रागाच्या भरात सचिन याने धुमाळ यांच्या डोक्यात दगड घातला। या वर्मी घामामुळे धुमाळ यांचा जागीच मृत्यू झाला। वाद सोडवण्यासाठी आलेला धुमाळ यांचा मुलगा तेजस धुमाळ हा देखील या संघर्षात जखमी झाला। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे आणि पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी त्वरित पंचनामा करून परिस्थिती नियंत्रणात आणली। सध्या जखमी तेजस धुमाळ आणि संशयित आरोपी सचिन या दोघांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।